मित्रांनो, मी तुमचा मित्र गोविंदा। मी आलो आहे आमच्या गावामध्ये हजारो वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे, भवानी माता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आहे मित्रांनो। तिथे आलो आहे मी तुम्हाला दाखवण्याकरता। जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो, एकदम मला मी सर्व दाखवणार आहे लोकेशन पूर्ण मंदिराचं। चाललो मित्र आम्ही मंदिराकडे। आता इथे चपला वगैरे काढून ठेवायचं ठिकाण आहे मित्रांनो, हे बघून घ्या सर लिहिलेलं आहे। चल चलता है की जबरदस्त ठिकाण आहे मित्रांनो, एकदम जंगलामध्ये आहे आणि हा कोणाला होय का? हा होय का? हो काय कामाचा होतो गदा फोड रहा गदा आला मित्रांनो मंदिरामध्ये। जबरदस्त ठिकाण आहे मित्रांनो मध्ये। तर भवानी मातेची मूर्ती मित्रांनो आहे। मित्रांनो हे मंदिर पूर्ण एकदम जुन्या काळात बांधलेलं आहे मित्रांनो, पूर्ण दगडांमध्ये बांधलेलं आहे मित्रांनो, जबरदस्त। आणि हे लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे मित्रांनो, नाव लिहिल्यामध्ये लक्ष्मीनारायण। एकदम पूर्ण कोरीव काम आहे मित्रांनो, हे दगडामध्येच पूर्ण हे मंदिर एकदम थंडगार लागतं मंदिरामध्ये मित्रांनो। हे शिवलिंग आहे मित्रांनो, जबरदस्त शिवलिंग एकदम। बाहेर गणपतीची मूर्ती, मुक्ताबाईची मूर्ती, काही नाही आला मित्रांनो बाहेर। हे बघा मित्रांनो बाहेरचा नजारा, एकदम जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो। इथं फिरण्यासाठी यायसाठी एकदम बेहतरीन हे मंदिर आहे मित्रांनो। पूर्ण बाहेरून दाखवतो मी तुम्हाला। डबकीन ठेवली आहे मित्रांनो। इथे पाझर तलाव पण आहे, भरपूर मोठा पाझर तलाव आहे। तिथे क्रिकेटचे मॅचेस होत राहतात, टुर्नामेंट भरलेली आहे मित्रांनो। हे बघा किती जबरदस्त लोकेशन आहे, एकदम खूप पूर्वीचं मंदिर आहे मित्रांनो हे। लगभग जे गावातील वयस्कर लोक सांगतात त्यांचं म्हणणं आहे की बुवा हजारो वर्षापूर्वीचं आहे, पूर्ण दगडांमध्ये बांधलेलं आहे मित्रांनो। मोठे मोठे दगड आणले गेले इथं। हे बघा हे पूर्ण अखंड दगड आहे, 8-10 फूट लंबाईचे पूर्ण अखंड दगड आहेत। जबरदस्त ठिकाण आहे मित्रांनो एकदम। बघा खुर्च्या वगैरे बसण्यासाठी, लोकांना दर्शनासाठी लोक खूप येतात। सुट्टीचे दिवस असतात मित्रांनो, त्या दिवशी भरपूर लोक येतात। शनिवार रविवार काही सण वगैरे असले, नवरात्रामध्ये खूप लोक येतात मित्रांनो। आंब्यांचे वगैरे झाडं आहेत, बसण्यासाठी बनवलेलं आहे मित्रांनो झाडाचं, आंबे वगैरे। हे इथं आता सौर ऊर्जा प्लांट टाकलेला आहे मित्रांनो, लाईट वगैरे सर्व बनवण्यासाठी। बघा एकदम जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो, फॅमिलीसाठी फिरण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे मित्रांनो इथं। हे बघा मित्रांनो पूर्वीचे एकदम जुन्या काळातील जे कोरीव कामातले मूर्तीचे दगडांवर मूर्ती बनवलेल्या आहेत। आपण ओळखू पण शकत नाही की कोणते देव आहे बा, एकदम जुन्या काळातली आहे। एकदम बेहतरीन
लोकेशन आहे मित्रांनो इथं. हे झाड बघा मित्रांनो, जे ब्रह्मा विष्णू महेश आपण म्हणतो त्या प्रकारे हे 3 झाडं एकत्रित लावलेले गेले इथं. निंबाचं झाड आहे, वडाचं झाड आहे आणि पिंपळा झाड आहे मित्रांनो याच्यामध्ये. इथे सामाजिक कार्यक्रमासाठी मित्रांनो हे बघा नारळांची झाडं, आंब्यांची झाडं भरपूर आहेत. आणि इथे सामाजिक कार्यक्रम असलं, काही कार्यक्रम वगैरे मंदिरासाठी किंवा काही लोकांनी मान्यता केली जाते त्यांच्यासाठी तर सभामंडप बांधलेला आहे मित्रांनो. आणि मध्ये एक गार्डन पण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. बघा एकदम जबरदस्त सभामंडप पण आहे मित्रांनो इथं. हे बघा एकदम बेहतरीन. इथे महिलांसाठी प्रसाधन आहेत व पुरुषांसाठी पण आहेत मित्रांनो. इथे मित्रांनो बोटची व्यवस्था पण आहे फिरण्यासाठी धरणामध्ये. हे बघा बोटिंगकडे जाण्याचा मार्ग हा. एकदम मित्रांनो जबरदस्त लोकेशन आहे एकदम फॅमिलीसाठी फिरायला. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा पण आहे. एकदम बेहतरीन आहे. थंडी हवा लागते इथं मित्रांनो. बघा पूर्ण गवत हिरवंगार. इथल्या उन्हाळ्यात पण हिरवं जायचं मित्रांनो. आणि पूर्ण जंगलामध्ये आहे. चारठाणा गावामधून 1 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो हे. तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. एकदम खतरनाक लोकेशन आहे मित्रांनो. हे बघा संध्याकाळचं पाणी वगैरे एकदम जबरदस्त लोकेशन आहे. हे बघा पूर्ण पाणी. बाजार तलाव मित्रांनो हा. पावसाळ्यामध्ये एकदम तुंब भरून राहतो. आणि हे इथं नाव आहे मित्रांनो. हे बघा नाव उभी केलेली आहे पाण्यामध्ये फिरण्यासाठी. जर तुम्हाला मुलांना वगैरे फिरण्यासाठी नाव जर लागायची तर नाव मिळते भाड्याने. माझ्या चॅनलला मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा मित्रांनो. असे नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत राहील.